नाही, आता नाही लपवणार मी हे. आयुष्यात किती त्रास सहन करावा लागला ना तरी चालेल, पण आता हा खोटेपणा नाही करू शकत मी. मला श्रेयसचं प्रेम हवंय, पण तारा म्हणून. हे सगळं सहन करण्याची शक्ती दे विठुराया, बळ दे. आराध्याचा फोटो आहे तो. गेले 6 महिने मीच आराध्या होते ना रे. खरंच आराध्या झाले होते. श्रेयसची आराध्या. नको ना रे अंत पाऊस, नको ना अंत पाऊस. शारीरिक छळ सहन करेन मी, पण मानसिक छळ नाही सहन होते. नाही सहन होत. विठुराया नक्कीच तुझ्या पाठीशी उभा असेल. तुझा खरेपणा त्याच्या पायाशी रुजू आहे. पण आजी असं किती दिवस चालणार? असा धीर सोडू नकोस तारा. या परिस्थितीतूनही बाहेर पडण्याचा मार्ग लवकरच सापडेल तुला. श्रेयसचा राग आहे तो. होईल 4-6 दिवसात थंड. नाही आजी, श्रेयसचा राग इतक्या लवकर जाईल असं नाही वाटत मला. मी चांगलं ओळखते त्याला. नाही तारा, अशी हताश आणि निराश होऊ नकोस. हे बघ, आज होलिका दहनाचा दिवस आहे. आज सगळ्यावर मात करून जुनं सगळं जाळून नवीन सुरू करण्याचा दिवस आहे. आज मनातले वाईट विचार दहन करून टाकायचे. कालच लग्न होऊन या घरात सून म्हणून आलेस ना तू. आज पहिला सण आहे तुझा. सगळ्या शंका कुशंका मनातून झटकून टाक आणि जबाबदारी उचल. हे बघ, आजच्या पुरणपोळीचा नैवेद्याचा स्वयंपाक तुझ्या हातून व्हायला हवा. कळलं? हो आजी. ह्या होळीला घरातून सारं अमंगल बाहेर पडेल बघ तू. खात्री आहे माझी. श्रेयस, अरे ऐक ना, मी काय म्हणतोय ते. मला कळतंय तुला काय वाटतंय सध्या. तुला किती वेदना होत आहे ती मी कल्पनाही करू शकत नाही. श्रेयस, थोडं समजून घे ना. हे जे काही झालंय ना, त्यामध्ये ताराची काहीच चूक नाहीये. हे सगळं इतकं गुंतागुंतीचं आहे ना की मला वाटतं आपण शांतपणे या विषयावर बोलूया. काल मी जे काही सांगितलं ते कळलेलं दिसत नाहीये तुला मामा. स्पष्टपणे सांगितलंय मी काल, माझ्यासाठी हा विषय संपलाय. मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. माझ्या निर्णयात काही बदल होणार नाही. त्यामुळे प्लीज मला कोणी काही सांगायचा प्रयत्न करू नका. हे बघ श्रेयस, ठीक आहे रे बाबा, पण ही अशी शिक्षा म्हणजे. काय आहे?
झालं ना, दिला ना चहा, निघ आता. लक्ष कुठे तुझं? सांगितलं होतं ना, तुझा चेहरा दिसता कामा नये. गोंधळ? म्हणजे माझ्या आराध्याचं रूप घेण्यासाठी तू सराईतपणे गोंधळ लपवत होतीस? हा? अरे खोटारडेपणाचा कळस आहे हा. अजून असं काय काय लपवून ठेवलंयस ग? काय काय लपवलंयस असं जे नंतर समोर येणार आहे माझ्या? खोटारडेपणाचा कळस आहे हा. बजावून सांगितलं होतं ना तुला, बजावून सांगितलं होतं तुझा हा खोटारडा चेहरा दिसता कामा नये म्हणून. तरी दाखवलंस. आता शिक्षा भोगावी लागणार. श्रेयस, अरे जरा भानावर ये श्रेयस. भानावर नव्हतो म्हणूनच फसवणूक झाली आहे माझी. आत्ता कुठे भानावर आलोय? अरे श्रेयस, काय हे? अरे काय हे? श्रेयस, अरे काय करतोस हे? कोणी मध्ये बोललं तर शिक्षा दुप्पट होईल. हेच हेच बघायचं होतं मला. म्हणजे श्रेयसचा तो अवतार कालच्या पुरता नव्हता, तो खरंच हिला शिक्षा देत राहणार. गुड. दुसरा चहा आणते मी.